नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल महाजॉब पोर्टल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेले। हा जो निकाल असेल तो अमरावती वन विभागांचा हा निकाल असणार आहे। अमरावती कॅम्पसचा हा निकाल असेल, ज्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली, कोणत्या विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये त्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये बघितलं तर एकूण 1913 उमेदवार सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले। महाफॉरेस्ट.gov.in च्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता यामध्ये आपण निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी बघितली की सर्वात अगोदर अराखीव म्हणजेच या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये 2 पदे होते। या ठिकाणी 2 पदामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 168 जे फायनल स्कोर आहे, दोन्ही या ठिकाणी लेखी परीक्षा आणि ग्राउंड असे दोन्ही 168 ज्या विद्यार्थ्यांना पडले त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेले, ज्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेला आहे। यामध्ये 3 विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। 156 वाला 2 आहेत आणि 152 वाला 1 आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर SPSC कॅटेगरीमध्ये 2 पदे होते, त्यासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झाली। यामध्ये 154 आणि 148 असे त्या विद्यार्थ्यांना गुण आहेत आणि त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांना जे आहेत प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेले 148, 148 आणि 147 गुणवाले या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत। त्यानंतर बघितलं तर EWS इतर मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, 2 या ठिकाणी EWS साठी 2 विद्यार्थी होते, 2 पद होते आणि 160 आणि 158 असे त्या विद्यार्थ्यांना मार्क होते, त्या अंतर्गत त्यांचा सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर 3 या ठिकाणी जे आहेत विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीमध्ये नाव ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 156 गुणावाला, 152 आणि 151 गुणावाले या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत। या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी महिलांमध्ये अराखीव ओपनमधील 3 महिलांच्या जागा होत्या। यामध्ये 158, 156 आणि 154 अशा या ठिकाणी ज्या महिलांना मार्क होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्यानंतर बघितलं प्रतीक्षा यादीमध्ये 2 महिलांचा समावेश असेल, 152 आणि 142 अशा 2 महिलांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। SBC कॅटेगरीमध्ये बघितलं तर 1 पद आहे आणि त्यासाठी 142 मार्कवाली महिला जे आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। 134 आणि 132 जे महिलांना मार्क आहेत त्यांचं या ठिकाणी जे आहे प्रतीक्षा यादीमध्ये नाव ठेवण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी EWS इतर प्रवर्गातील जे उमेदवार आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी 3 जागा होते, 148, 145, 144 मार्कवाल्या त्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। त्यांचा प्रतीक्षा यादीमध्ये 2 महिलांचं नाव असेल, ज्यामध्ये 142 आणि 140 अशा 2 महिलांचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। पुढील बघितलं तर या ठिकाणी ओपन अराखीव सैनिकसाठी 2 पदे होते, माजी सैनिकच्या या ठिकाणी पाल्यांसाठी 116 आणि 114 असे त्या ठिकाणी मार्क असणाऱ्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेले आहे। प्रतीक्षा यादीमध्ये 3 उमेदवारांचं नाव असेल, ज्यामध्ये 110 आणि 104 आणि 102 असे उमेदवार आहेत। त्यानंतर बघितलं तर माजी सैनिक 1 पद आहेत निवड यादीमध्ये, 111 गुणावाल्यांचं या ठिकाणी निवड झालेले EWS प्रवर्गातून आणि 2 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जे आहेत प्रतीक्षा यादीमध्ये नाव ठेवण्यात आलेले, ज्यामध्ये 110 आणि 102 गुण आहेत। आता या ठिकाणी ही जी आहे सिलेक्शन यादी फायनल सिलेक्शन आहे, मेरिट लिस्ट, आणि यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या जवळच्या जे आहे अमरावती वन विभाग यांच्याशी तुम्हाला संपर्क येतील, या ठिकाणाहून तुम्हाला कॉल येतील। त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल व्हेरिफिकेशन असेल, कॅरेक्टर म्हणजे चरित्र प्रमाणपत्र असे जे डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला सांगतील। कोणत्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला मेसेज येईल ईमेलवर किंवा मोबाईलवर किंवा तुम्हाला कॉलसुद्धा येऊ शकतो। तर अशा प्रकारे बघितलं तर ही अमरावती जिल्ह्यातील यादी होती, फायनल यादी होती। ही यादी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।